तमाशला सुरुवात झालेली पाहतो आपण. पहिला चेंडू इकडनं बॉलिंग मागवती बॉलर उज्ज्वल आहे. उज्ज्वलचा पहिला चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. एक चांगलं क्रिकेट आपल्याला ह्या देखील मॅचमध्ये पाहायला मिळेल. दोन नामवंत संघ खेळत आहेत. चांगली मजा येईल. बदलापूर गाव चषक 2025 ऐतिहासिक क्रिकेट टुर्नामेंट ऐतिहासिक मैदानावरती जगन्नाथ क्रीडांगण. रिवर्स अप्रतिम फटका आहे. सूरज केनेच्या बॅटमधून सुपर शॉट. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर सिक्सर, सुपर शॉट. सेकंड सिक्सर. बॉल केलेला आहे. रन जिंकून बघतो आपण झालेला आहेत 12-12. नेक्स्ट बॉल. पुन्हा तसाच काय प्रयत्न. तिसऱ्यांदा हा आपल्याला पाहायला मिळाला. 2 सिक्सर जरूर. मग उज्ज्वल देखील सायकर बॉलर आहे वडूनगर संघाचा. त्याच्याकडे देखील तेवढी कला आहे आणि तेच आपण बघितलं. याच्या अगोदरची मॅच सहजरित्या जिंकली. मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर स्मृती बादवड टीमचा प्रतिम खेळ पाहायला मिळाला. 12 तरीची 50. सुपर तो खेळला मैदानाच्या आतमध्ये. एक सामना बादवड बिने देखील जिंकलेला आहे. पुढच्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळतील. उज्ज्वल ओद विकेटनं पुन्हा रिव्हर्स खेळलेत. डीपमध्ये प्रोटेक्शन. स्लीपर कव्हरला प्रशांत. चांगली फिल्डिंग. 10 विकेटनं पाहतो आपण. एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोरबोर्ड 13-13. 13 धावा पलकावरती आहेत. षटक आपण पाहतोय. पहिला मार्गस्थ असताना 4 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. सलगचा 4था दिवस. उद्या निर्णायक दिवस असणार आहे. फ्रायडे. पाच टीममध्ये ड्रॉ केले जातील. त्याच्यानंतर सामने असतील. चांगली मॅनेजमेंट. राऊंड विकेटना यावेळीचा चांगला चेंडू. गती कमी केली त्याचा फायदा या दरम्यान बघत होणार नाहीये. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. असं वाटलं की यावेळीचा हा जो चेंडू आहे हा जरूर आपल्याला चांगला पाहायला मिळेल. केदार कांबरी यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावेळेचा चांगला चेंडू आपण बघूया एक्झॅक्ट. आणि अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. आमच्या अमोल भाऊ पष्टे देखील मॅचचा आनंद घेतात. आंबेशीवरून त्यांचं हार्दिक स्वागत आहे. लाचा आणि भारत बैलाचे मालक आमचे अमोल शेठ पष्टे हे देखील काल विजय झालेले आहेत. गुलालाचे मानकरी झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करू. हा चेंडू बघतो आपण ऑफस्टिकच्या बाहेर. बॅक टू बॅक पाहतो आपण. 3 चेंडू खराब पाहायला मिळाले. नाही शर्यतींचा आपण आवाज देऊच दुपारनंतर. फाजिल राव, फरफट, शंभू अशी नामवंत बैल जरूर आपण बदलापूर गावामध्ये पाहतोय. केदार कांबरी सध्या तरी भरपूर मेहनत घेतात. प्रजेश असेल आमचे सगळ्यांची मेहनत आहे या स्पर्धेकरिता.
फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून फ्लाय झालाय, मुकण्याच्या बॅटमधून जोगेंद्र भालेकरच्या बॅटमधून अप्रतिम शॉट, सिक्सर. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि सुरुवात धमाकेदार जरूर झालेली आहे सेकंड ओव्हरची. काय फटका केतन, माफ करा, मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सूरज केने, आणि सूरज केनेने हल्ला बोल केलेला आहे. आलाय हा सिक्सर. युवराज आहेत भावाल्याचे, त्यांचा मात्र पेन थांबेना, त्यांनाही आनंद होतोय स्कोर जसा पुढे चाललाय. सर आमचे ऑफिशियल पुन्हा आमच्या सोबत जोडतील, कारण का चांगली स्कोरिंग त्यांनी केली होती लक्ष्या चषकामध्ये 2025 मध्ये. आम्ही जरूर ती देखील क्रिकेट टुर्नामेंट कव्हर केली देवरुंगमध्ये, त्यांनी चांगली स्कोरिंग केली होती आमच्यासोबत. षटकातील पुढील चेंडू सूरज खेने, साकिंग एंड लाईन. यावेळेस हा देखील फटका हवे ते ऍक्शन रिप्ले जणू काय मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. सिक्सर नंबर 2 या षटकातील. ते बॉलर आता बघतो आपण, गणेशला विचार पडला असावं की एक्झिट काय करावं. आक्रमण सुरू झालेला पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या. या देखील ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिक्सर आलेले आहेत. संघाची धावसंख्या वेगानं धावफलक सुसाट सुटलेला आहे. स्कोरबोर्ड जॉन भोसलेकडून बघतो आपण 34 धावा झालेल्या आहेत. एक फिल्डर आता मात्र क्लोज आणलेला आहे. पुन्हा फुल टॉस आहे, रीज टो सिक्सरच्या हॅट्रिक मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालेली आहे. सूरज खेने हल्ला बोल केलेला आहे. सुपर बॅटिंग, सिक्सर. यस, 5 सिक्सर आतापर्यंत आलेले आहेत. का बॅटिंग केलेली आहे.
आणि संघाचे धावसंख्या स्कोर बोर्डवरती धावफलक 40 वरती बघता बघता पोहोचलाय. 5 सिक्सर म्हणजे 30 धावा सिक्सरनं झालेल्या आहेत. 40 धावा संघाची धावसंख्या आहे. जोगेंद्रने देखील एक सिक्सर लगावलाय मैदानाच्या आतमध्ये. प्लीज सराव आपण तिकडे करू नका. बुरशीदी टीमला विनंती असणारे. सामना सुरू आहे. यावेळेचा अजून एक फटका बघतो आपण. सुपर पाहायला मिळतो. चौथ्या बॉलवरती हा चौथा आक्रमक शॉट. लाजवाब फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये सूरज केने. थँक्यू डीजे. आमचे आद्विका अमोलशेठ पष्टे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काल ते जरूर बिंजोरच्या गुलालाचे मानकरी झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. अमोल श्रेष्ठ विद्यमान सरपंच देखील आहेत. चेंडूची आपण लगेचच पूर्तता करायचे. चॉईस बॉल आता नसणार आहे. जर ओला झाला असेल तर आपण दुसरा द्या. आपल्याकडे इकडे अवेलेबल आहेत बरेचसे चेंडू. आता आपण चॉईस बॉल देणार नाही आहोत. सन्माननीय आमचे दिनेश यशवंतराव या टीमचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडनं सूरज केने करिता 1000चं इनाम आलेलं आहे. तो बक्षीस आपण सामना संपल्याच्या नंतर सूरजला देऊ. 4 बॉल 4. यावेळेचा बघतो आपण पाचवा देखील चेंडू जाईल का. काय फिल्डिंग आहे. काय फिल्डिंगचा सँडर आहे. सुपर फिल्डिंग करत असताना वडूनगरचे तिकडे बघतो आपण खेळू जरूर टाळ्यांचा गजर करत आहेत. नो बॉल ओव्हरस्टेप म्हणजे हा चेंडू देखील रिसर नाहीये. चेक करायचंय. चेक करूया आपण. तिकडे प्रथमेश शाहिदच सुंदर असं टेलिकास्ट. हा रिप्लाय आपण पाहतोय आणि बघूया रिप्लाय मध्ये एक्झॅक्ट काय झालेलं आहे. आज तर कव्हर झालेला नाहीये. जो काय निर्णय असेल अंपायरचा तो आपण मान्य करून लगेचच मॅचला सुरुवात करू. कारण का मध्ये तिकडे सध्या मैदानाच्या आतमध्ये काम देखील सुरू आहे. त्याचंच कारण. यावेळेस बघतो आपण फटका हवेत जरूर खेळलेत. एक धावीकडनं झालेली कंप्लीट. फलंदाज बाद होणार नाहीये. चेंडू आहे फ्रीट. त्याचंच कारण ही देखील पुन्हा संधी मिळते सूरज केनेला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोरबोर्ड 50 झालेला आहे. 50 धावा धावा पलकावरती. अजूनही बघतो आपण षटक जो आहे सहर्ष स्वागत. या आपण VIP डाईज वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. पुरस्कर्ते आज मुकेश यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांचं चला आपण लगेच एक सन्मान जो आहे तो राहुलजी करूया व्यासपीठावरती. नुकताच जनसागमन नरेशजी आमचा आपण सन्मान करूया. सन्मान करतील चिराग यांच्या शुभ हस्ते आपण करूया सत्कार. जे आमचे मॅनेजमेंट टीमचेच आहेत.
थर्ड ओव्हरला सुरुवात करणार आहेत. बॉलिंग मार्कवरती ऑन साईडला फटका टर्न केल्यास करू दे. विकेट सेकंडचा कॉल आणि थोडीशी करा फिल्डिंग. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2000 पुढे. स्कोरबोर्ड 52 आकड्यावरती धावफलक आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ तब्बल शिल्लक असणार आहे. किती रन्स इकडनं होतील. 40 धावा इंडिव्हिज्युअल आतापर्यंत सूरज केनेच्या आहेत. मगाशी आपण बघितले मागच्या मॅचमध्ये 50 पाहायला मिळाली बाळा तरीची. इकडेही कदाचित होऊ शकते की काय. पुन्हा रिवर्स खेळलेत. फटका देखील चांगला. रिझल्ट देखील चांगला स्मेल. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर रिवर्सच्या माध्यमातून आपण बघतो. आतापर्यंत हा सिक्सर असेल तिसरा. एट 48 धावा स्कोर बोर्ड वरती. 50 आपल्याला अजून एक पाहायला मिळेल का. मगाच्या मॅचमध्ये जरूर बघितली. पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बघतो आपण चेंडूना बॅटचा संपर्क. इकडे नाही येत असताना डॉट बॉल. मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. ज्या अनुषंगानं दोघंही फलंदाज खेळतात. सूरजनं खरं तर मैदानामध्ये हल्ला बोलच केलेला. 7 सिक्सर त्याच्या बॅटमधून. 48 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल. वरुण वगर संघ बागफुटला स्ट्रगल करतो या मॅचमध्ये. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. फुल टॉस आहे. एक झालेली आहे कंप्लीट. जरूर आपल्याला सेकंड इकडनं पाहायला मिळेल. वेगानं पोहोचले. बघूया एक्झॅक्ट काय आहे. आणि तिसऱ्या पंचांची इकडे बघतो आपण मदत घेतलेली आहे. जाऊया आपण वॉल रूम मध्ये. नॉट आउट. आणि दुसरी 50 आपण पाहतोय. सूरज जरूर आपली बॅट आपण वर करायची आहे. अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळाला सूरज केनेच्या बॅटमधून. जसं सूर्याचा प्रकाश आहे तसाच मैदानाच्या आतमध्ये सूरज केनेनं अप्रतिम आणि जबरदस्त बॅटिंग केलेली आतापर्यंत. इंडिव्हिज्युअल 50 धावा त्यानं केलेल्या आहेत. 7 सिक्सरच्या मदतीनं. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता टायमिंग एवढं सुंदर नाहीये. रनआउटची संधी. वेगानं धाव कंप्लीट केली जाईल. धाव मिळते 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 61. 61 धावा. स्कोर कार्ड वरती चांगलं क्रिकेट आपण जरूर पाहतोय. मैदानच एवढं भारी आणि एवढ्या चांगल्या मैदानावरती खेळण्याची संधी ग्रामीणच्या खेळाडूंना मिळते. त्या संधीचं सोनं करत असताना प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देत असताना या स्पर्धेमध्ये बदलापूर गाव चषक 2025 आजचा सलगचा 4था दिवस. उद्या निर्णायक दिवस आहे. मात्र आजच्या दिवसामध्ये नामांकित संघ आपण खेळताना बघतोय मैदानामध्ये. ऑन साइडला देखील फटका पूलचा आहे. सक्सेसफुल आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा सिक्सर. बालेकरनं देखील केलेल्या
त्यात मोठी आपण म्हणू शकतो 67 ची झालेली आहे. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल 50 धावा सूरज केनेच्या आणि लास्ट ओव्हरमध्ये दिनेश चौगुले बॉलिंग मागवती सूरज आहेत साकिंग एंडला ज्याने आतापर्यंत आक्रमक खेळ केलेला आहे. शॉन पदक मैदानाच्या आतमध्ये जरूर मॅचचा आनंद घेण्यासाठी पोहोचलेत त्यांचं देखील आपण करूया वेलकम. वेगळीच मजा आहे या मैदानावरती. चांगला चेंडू आहे क्रॉस नडव्यातनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही डॉट बॉल. 67 धावा धाव पुस्तकावरती आहेत. अजूनही बघतो आपण 5 चेंडू निर्णायक शिल्लक आहेत. येणारा 5 बॉलमध्ये जरूर 1 ते 2 मोठे फटके लगावले गेले तर 70+ धावसंख्या आपण एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. ऑन साईडला फटका रन्स चांगल्या मिळतील पुन्हा मिड विकेटला क्लिअर केलेला आहे सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 73 आणि इंडिव्हिज्युअल बघतो आपण धावा आतापर्यंत सूरजच्या 57 झालेल्या आहेत. मग अशी 72च्या इंडिव्हिज्युअल आपण धावा बघितल्या तर या मॅच मक्की स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. बावन्न केल्या होत्या. षटकातील पुढील चेंडू यावेळेचा अजून एक चांगला फटका आहे. हा देखील चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टॉस होता. 4 धावा अजून मिळतील. क्लासिकल बॅटिंग. होते सूरज केने जबरदस्त बॅटिंग. इंडिव्हिज्युअल कदाचित सगळ्यात जास्त धावसंख्या असू शकते स्पर्धेमधील सूरज केनेची. सिक्सर. नऊ सिक्सर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघितले. एकही फोर नाहीये इकडे. मग तो आपण ते विकेट मात्र जे काम करायचं होतं सूरजला त्यांनी ते केलेलं आहे आणि एक मोठी धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. यस दिस आहे. नवीन बॅटर सुजित जाधव. आणि या इनिंगचा पाहतो आपण निर्णायक चेंडू शेवटचा बॉल बघूया फिनिश कसा करेल भावाले. समोर ड्राईव्ह केलेला आहे. डावीकडनं बघतो आपण एक सिंगलच मिळेल. एकूण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धावा ज्या आहेत या मात्र आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती 74. 84. ठीक आहे चला बोपीला पुन्हा चायची व्यवस्था करा. 84 झालेले आहेत आणि 85 या मॅचमध्ये मोठी धावसंख्या चेस करावी लागेल. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस आरसी तिकडे करूया. हायवे दिवेच्या अगेन्स्ट आपल्याला संघ बोरशेती पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये आणि तिकडे आमचे समालोचक मित्र आरसी राहुल भाऊ पोचतीलच. जाऊया आपण तिकडे आमचे काही पाहुणे असतील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. थँक्यू सो मच.
मी विनंती करेल संतोषजी भोईर साहेब आपण आपला शुभ हस्ते आपण करतो टॉस नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. नाण्याच्या दोन बाजू खरं तर तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला मयूरजी पिसेकर यांचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला प्रदीपजी पिसेकर असं नाणं आम्ही बनवलं आहे. दक्षिण 11 आई एकविरा हायवे दिवा या संघाचे पुरस्कर्ते संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. मयूरदादा असा कॉल. एका बाजूला बोरशेती तर दुसऱ्या बाजूला हायवे दिवा. दादा विनंती आहे स्थानापन्न बा टॉस जिंकला टीम हायवे दिवा संघाने निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग आज खरं तर हायवे दिवा संघाला आम्ही पाहिले जशी रणनीती असेल तसं तुम्ही निर्णय घेता, नेहमीच तुम्ही बॅटिंग देखील करता, परंतु आज समोर बोरशेती संघ आहे, शहापूर भागातील एक मोठा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट फिल्डिंगच का कमीत कमी धावामध्ये रोखू आणि चेसिंग करू. आज सर्व प्लेयर आहेत टीममध्ये. नाही, कोणकोणत्या प्लेअरची कमी असेल? अजय भोईर, आर्यन भोईर, नंदुदा. आज खरं तर त्यांच्या गैरउपस्थितीमध्ये खेळायचं आहे. समोर बोरशेती संघ आपण पाहतोय तुमच्याच विभागामध्ये एक मोठी स्पर्धा त्याने देखील जिंकली आहे. आपण पाहिलं असेल एक मोठ्या स्पर्धेचे ते हकदार आहेत आणि अर्जुन बागडसारखा खेळाडू, रोशन बेकंडेसारखा खेळाडू तुमच्यासमोर आज खेळणार आहे. त्याला किती धावावरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखू आम्ही. खरं तर मागील वर्षी तुम्हाला ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही भरपूर उत्सुक होता, परंतु यावर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. काय पाहिलं या स्पर्धेमध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालात? ग्राउंड छान आहे, आयोजन छान आहे आणि खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्यासोबत रोशन आहेत. टॉस गमावला. मी म्हणेन आता बॅटिंग करायची आहे, वाट्याला बॅटिंग आली आहे. काय म्हणशील रोशन? खरं तर सर्वप्रथम मी तुला प्रश्न विचारेल. भरपूर चांगला खेळाडू आहेस, नेहमीच आज शहापूर नाही तर शहापूरच्या बाहेर ठाणे रायगडमध्ये संघ बोरशेती खेळत असतो. खरं तर बरेचसे खेळाडू आपण पाहतो जॉबवरती असतात, परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही वेळेवरती पोहोचता. कशा प्रकारचं नियोजन असतं? नाही, पोरं सगळे टाईमवर निघून येतात. मग प्रत्येक सांगण्यात देखील तसंच आहे की मॅचला हजर राहत जा. कधी कधी प्लेअर नसतात, पण जेवढं पण येतात टाईमवर येतात. मागील वर्षी खरं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की एंट्री ठेवून द्या, परंतु खरं तर दरवर्षीप्रमाणे आम्ही सांगत असतो मयूरजी पेसेकर साहेब, प्रतीकजी पेसेकर साहेब यांच्या माध्यमातून की ज्या संघाला एंट्री मिळाली नाही आहे त्यांनी पुढच्या वर्षी त्यांना आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही नक्कीच एंट्री देऊ. तर यावर्षी आता तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये. इथे मात्र तुम्ही खरं तर जॉबवरतून आलात. तुम्ही आता आम्ही ज्यावेळेस तुमच्याशी संपर्क साधला तुम्ही सांगितलं की या मैदानावरती आल्यानंतर पूर्णपणे मी दमून आलो होतो, परंतु इथे आल्यानंतर पूर्णपणे थकवा आता गमावला आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल, या मैदानाबद्दल? नक्कीच, खरंच खूप चांगली स्पर्धा आहे आणि हा ग्राउंड आम्ही देखील यूट्यूबवरच बघत असतो. कधी या ग्राउंडवर खेळलो नव्हतो. चांगलं टुर्नामेंट आहे आणि ग्राउंड देखील चांगलं आहे, खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि या टीम दक्षिण 11 आई एकविरा हायवे दिवे संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला, क्षेत्ररक्षक करण्याचा इन्व्हाइट केलं रोशन बेखंडेच्या बोरशेती टीमला. बॅटिंगसाठी मॅचला थोडा सुरुवात जरूर होईल, परंतु विद्यमान सामन्याकडे आपण जातो जिथे मात्र आपण पाहतोय भावळे विरोधात वडूनगर. मॅचला सुरुवात होईल. धन्यवाद. जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि प्रवीणजी भगत तुमचंही मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल. टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. तब्बल 4 षटकांच्या अंती धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 84 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 85 धावांचं टार्गेट उराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानामध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय फलंदाज राहुल चौगुले आणि त्याच्या साथीनं
केतन पाटीलला तुम्ही पाहताय सलग 2 बॉल आता बीट करतोय. गोलंदाज षटक क्रमांक पहिले घेऊन सूरज केणे. गोलंदाज सचिव राहुल स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला बार भेटतील. राईट मोड द विकेट. ऑन साइडला खेचलाय, फटका चांगलाय, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केलं आणि तिसरा बॉल भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक पुढे सरकेल. स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन करत असताना राहुल चौगुले. इथे देखील भन्नाट बेग तुम्ही पाहता. तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. यॉर्करचा वापर करण्यात आला, सन्मान देण्यास भाग पडला राहुलला. परंतु इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मी म्हणेन संपन्न झालाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 4. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना सूरज केणे. फुलटॉस होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाहीये, त्याचाच फायदा तो होतो टीम मोडूनवगर संघाला. बॉल सीमा पार. चौकार. चौकार ठोकलाय. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय. फलंदाज आता रुसलाय. त्याला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. प्रशांत पाटील आता दाखल झालेत मैदानाच्या मध्ये. तुम्ही पाहता अजून एक चांगला खेळाडू जो दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती 2 चौकार जरूर आलेत. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 85 धाबांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 4 षटकामध्ये 85 धाबा चेस करायचे टीम प्रशांत 11 आयडीबी वडूनवकर या संघाला या मॅचमध्ये. परंतु त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर 8 धाबा फक्त आणि फक्त धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. अजूनही आपण पाहतोय 77 धाबा इथून चेस करायचे 3 ओव्हरमध्ये. मैदानावरती केतन पाटीलला तुम्ही पाहता ज्याच्याकडे क्षमता 3 ओव्हरमध्ये अजूनही 77 धाबा चेस करायच्यात. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज आता दाखल होतोय गोलंदाजी मार्गवरती. नवनाथ. आज योगेश भालेकर टीममध्ये नाही आहेत, परंतु तरी देखील संघ आतापर्यंत चांगली कामगिरी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. फुल टॉस होता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगलाय. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. जी आपण पाहिली होती सूरज केरेच्या बॅटमधून मागील इनिंग मध्ये. अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र बॉल बॅट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतात. त्यांच्यामधली दरी होती त्या दरीला भेदून दुभागून शिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
आपल्यापर्यंत घोषित करतील. षटकार परत वैयक्तिक 16 धाबा त्याच्या पाठपुत्र आपण पाहिलेत या मॅच मध्ये. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, खेळाडू पुढे सरकतोय, एक चांगला जेल तिथे स्वीकारला. जर इथे मात्र सरळ बॅटने घेतला असता फटका तर काही धाबा मिळू शकल्या असत्या, परंतु असं घडलं नाहीये कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. आणि अखेर केतनला आता मैदान सोडावं लागेल. परतच बाद बाबाळे बी यांच्या विरोधात प्रशांत 11 आयदेबी वडूनगर हा संघ मैदानामध्ये खेळतोय. प्रशांत दादा प्रतिष्ठान आयदेबी वडूनगर हा संघ मैदानामध्ये खेळतोय. या मॅचमध्ये टार्गेट मोठा, परंतु वडूनगर नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे तुम्हाला मॅचमध्ये मजा येणार यात शंकाच नाही आहे. कारण 4 षटकामध्ये आपण पाहतोय 85 धाबा चेस करत असताना का बॅटिंग केली होती केतन पाटीलनं. बिग हिट ऑन साइडला खेळतला, लॉंग ऑनला हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बॉल फेस करतोय आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. 6 सुनील कांबरे यांचे पिताश्री सुनीलजी कांबरे साहेब चकबंद झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक तुम्ही पाहता दुसरा मार्गस्थ आहे. अजून एक घेतला ऑन साइडला, हा फटका फसला की काय खेळाडू जज करतोय आणि अखेर हा कॅच ड्रॉप झाला. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच असं आम्ही म्हणत असतो. पदराच्या तुम्ही पाहता दिनेश यांचा झेल सुटलाय, जरूर लगेच 2 धाबा इथे देखील एक पडा जातील. आज बाबाळे सगळं करतोय तरी काय, कारण इथे मात्र झेल होता तो झेल सोडला. तदनंतर आपण पाहतो इथे चेंडू गॅदर करायचं होतं, तिथे हातातून चेंडू निसटला, लगेच 2 धाबा इथे देखील मिळतात. आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 32 जोडले गेले. अजून या मॅच मध्ये येणारे 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 53 धाबांची गरज आहे. 12 मध्ये 53 चेस होतील का हे देखील प्रश्न आहे, परंतु भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ आहे त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगणार यात शंकाच नाही आहे. नेक्स्ट मॅचमध्ये अजय भोईरची आर्मी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर टीम हायवे दिबा, राहुल म्हात्रे, सिद्धेश पाटील, हर्ष, आशिष असे चांगले खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधात शहापूरचा बंटर बॉय अर्जुन बांगर, त्यानंतर शहापूरचा विराट, रोशन वेखंडे, बाली भागरे असे खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅचमध्ये देखील मजा येईल यात शंकाच नाही आहे, कारण एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला शहापूर ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती खरं तर एक ख्यातनाम पॅकर म्हणून ज्यांची ख्याती आहे, दक्षिता 11 या नावानं कित्येक संघ ते पुरस्कृत करतात, असे आमचे संतोषजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 घेऊन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. विकेश रायटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका फसलाय, खेळाडू उपस्थित आणि अखेर इथून मात्र अजून एक धक्का लागेल. फलंदाज बाद.
तर कबड्डी या खेळावरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. त्याचबरोबरीनं शिवजयंती उत्सव असेल, तदनंतर नाद एकच बैलगाड्या शर्यत या क्षेत्रामध्ये देखील बाबू शिंदे नाव मोठं आहे. त्यामुळे आता हळूहळू क्रिकेट क्षेत्रामध्ये ते देखील वाटचाल करतात, कारण त्यांचं प्रेम आता वाढत चाललं आहे. कारण चांगले चांगले संगीत त्यांच्या भात्यातून आपल्याला ऐकायला मिळतील. दुपारच्या जेवणानंतर ते अजूनच त्यांचं संगीत तुम्हाला चांगले चांगले ऐकायला मिळतात. या स्पर्धेमध्ये ते आपल्या नावाची छाप सोडत असताना इथे देखील ऑन साईडला खेळलाय. हा देखील फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवलाय, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का अजून एक लागेल टीम वडूनगर संघाला. बाद सलगचे फसले आणि आता चेंडू संपन्न झाले. जबरजबळ 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 बरोबर 2 विकेट संपादित केल्या. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही 53 धावांची गरज आहे. खरं तर टॉस जिंकला होता टीम वडूनगर संघानं. क्षणाचाही विलंब न करता त्याने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी भाबाळे संघाला आणि त्यावेळेस मात्र का बॅटिंग केली. 4 षटकामध्ये तब्बल 84 धावा धावफलकावरती लगावल्या आणि आता 85 धावा चेस करत असताना मी म्हणेन कुठेतरी पिछाडीवरती पडलाय संघ मैदानाच्या वडूनगर. प्रशांत दादा प्रतिष्ठान 11 IDP वडूनगर विरोधात भावाळे बी इथे देखील सफल झाले होते. क्रॉस बॅटनं फटका खेचायचा होतं. पाहिलं होतं स्कोअर लेगला क्षेत्र मोकळा आहे, कोणत्याही प्रकारचा फिल्डर डिपमध्ये नाही आहे. परंतु इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्गवरती विकेश. इथे देखील फलंदाज बाद. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला. बॅटला हलकासा चुंबन घेतलं, बॉल नाही आणि निघून चालले. रक्षकाच्या हातामध्ये अजून एक धक्का टीम वडूनगरला. फलंदाज बाद. गोलंदाज हलक्या हाताने इथे मात्र चेंडूला सन्मान दिला. नवीन बॅटर उज्ज्वल मैदानाच्या पद दाखल झाला. या मॅचमध्ये तुम्ही पाहता पुन्हा एकदा एक चिकन सिंगल इथे एक पडली आहे. परंतु आता सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅचमध्ये. तर आता इथून मात्र मोठे फटके लगवावे लागतील, हेलिकॉप्टर शॉट्स लगावावे लागतील. आणि आता आपण पाहतो संघ कुठेतरी मी म्हणेन अडचणीत सापडला. बॅटिंग करत असताना वडूनगर षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक. इथे हा ट्रॅकर होता, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, नाही जमलं. फॉलो केला होता चेंडूला, पाठलाग जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. त्यामुळेच की काय डॉट बॉलची समाप्ती होत असताना डॉट बॉलची आता समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक तुम्ही आता 3 व्हाईट बॉलची समाप्ती झाली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली गेली. चेंडू आतापर्यंत फेकून झाले. जवळजवळ इथे देखील लाईन चेक करावे लागेल. पंच पुन्हा एकदा वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धावफलकावरती जोडली गेली आहे. आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू इथे मात्र संपन्न झालेत. शेवटचा एक बॉल इथे शिल्लक आहे.
शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी थोडासा वेळ घेतोय गोलंदाज विकेश या मॅचमध्ये. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला ढकलायचं होतं, नाही जमलं. दरम्यान तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. प्रथमेश परब आम्हाला माहिती देतील 6 चेंडूमध्ये इथे किती धावा आता जमवायचे आहेत, किती धावा चेस करायचे आहेत टीम वडूनगर संघाला. 6 चेंडूमध्ये आता 50 धावा इथून चेस कराव्या लागतील. 6 मध्ये 36 होऊ शकतात, परंतु 6 मध्ये 50 थोडंसं अवघडच आहे. नागेश दादा बोराडे या मॅचचा आनंद जरूर घेतात. एक काळ त्याने देखील गाजवला, परंतु आज तुम्ही पाहताय बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलंय लवकरच आम्ही कमबॅक करू बदलापूर टीमच्या माध्यमातून. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 50 धाबांची गरज. गुरुदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 4. पहिला बॉल लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. विकास आलेत गोंदाची मार्क पडती. पहिला बॉल त्यांनी वाईट फेकलाय. अजूनही 6 चेंडूमध्ये 49 ची गरज. राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. उपलब्ध पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता. 43 ची गरज. इथे देखील बॅटची कडा आहे. त्यांच्या मागे एक चांगला झेल तिथे टिपला आणि अखेर अवजर एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. खेळाडू मताच्या दाखल होतोय गणेश. चांगला फटका आहे यावेळेस. मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकलला. दरम्यान धाबा किती मिळतील? एक सिंगल धाब इथे देखील जोडली गेली आणि सिंगलच्या साथीनं धाव फलक कासबाच्या गतीने पुढे सरकेल. आता फक्त औपचारिकता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पार पडेल. खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये टीम बाबाळे संघाच्या सूरज केनेनं. इथे लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि सिंगलच्या साथीनं टीमची डोडल आता पुढे सरकत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आमचे जवळचे मित्र तेजस दादा कांबरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. इथे एष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. इथे देखील एक्स्ट्रा कपाच्या दिशेला फटका खेचलाय. धाव मिळेल ती सिंगल. सिंगल बरोबर ती धाव फलक पुढे सरकेल. हा सामना आता सोडलाय टीम वडूनगर संघानं, कारण अजूनही भरपूर धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू आतापर्यंत फेकून झालेत 5. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे. शेवट गोड केलाय टीम वडूनगर संघानं, परंतु सामना इथे जिंकलाय टीम भावाळे बी या टीमनं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर खूप चांगला खेळ दाखवला टीम वडूनगर संघानं, त्यांचंही कौतुक.